झोपडीधारकांमध्ये जवळपास 10,000 लोकांना आपण गलिच्छ वस्तीतून झोपडपट्टीतून इमारतीमध्ये घर दिलेत आणि येणाऱ्या 4 वर्षाच्या आत 16,575 लोकांना आपण इमारतीमध्ये घर देत आहोत, सुंदर घर। नमस्कार। मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील कामराजनगर येथे ओम साई गणेश SRA सहकारी गृहनिर्माण संस्था या ठिकाणी हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त या सणानिमित्त सत्यनारायणाची महापूजेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय श्री परमेश्वर कदम, ओम साई गणेश संस्थेचे अध्यक्ष, तसेच या ठिकाणी श्री सचिव श्री ज्ञानदेव वायाळ या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित होत्या। मी आणि आतिशनी गेली जवळजवळ 10-15 वर्ष एकत्र काम केलंय। हा आमचा मित्र आतिश, हा तुमच्या इथला रहिवासी आहे। आज तुमच्याकडे मला आतिशच्या कुटुंबाला पहिल्यांदा भेटायला मिळणार आहे। हा इतका कष्ट करतो, मराठी नाट्यसृष्टीची शान आणि जान येतो। त्याला इतक्या देशापरदेशात फिरावं लागतं, तर त्याच्यासारखा आपल्या संपूर्ण टीमचा अभिमान असणारे नेते बघायला मिळालेले। फार कौतुक वाटलं मला तुमचं, आणि तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन मिळतंय परमेश्वर दादांचं। आतिशच्या बोलण्यात असू दे किंवा मी इथं पोचल्यानंतर गेले काही दिवस जेव्हा आयोजनासाठी फोन चालू आहे, प्रत्येकाच्या बोलण्यात त्यांचा उल्लेख होता। त्यांच्या बोलण्यात मी इथे बसले होते तेव्हा त्यांना प्रत्येकाची माहिती होती, कोणाचं सादरीकरण चालू आहे, काय कुटुंबात ही व्यक्ती पुढे आलेली आहे, असं कोण सांगतं मला सांगा। कोणाला वेळ असतो, बहुतेक ठिकाणी माणसं म्हणजे मुख्यतः नेते माझा फोटो नीट आला पाहिजे, छापी बातमीमध्ये माझं म्हणणं नीट छापलं गेलं पाहिजे, एवढ्याच काळजीमध्ये असतात। तुम्ही सगळे खरंच खूप खूप भाग्यवान आहात की तुम्हाला परमेश्वर दादांचं नेतृत्व मिळालेलं आहे। तुमचं काम ऐकायला मला फार छान वाटतं दादा, कारण ॲम्ब्युलन्सची माहिती सांगितली, इथल्या पूर्ण रहिवाशांची, इथल्या सगळ्या बिल्डिंग्सची, अपार्टमेंट्सची माहिती मला मिळाली। फिल्मच्या प्रमोशनसाठी मी आली आहे। सुशीला सुचिता माझा सिनेमा 18 एप्रिलला येणार आहे, त्यामुळे थोडंसं फिल्मी बोलून मी जाऊ शकते। पण तुम्हाला खरंच सांगते, इथं असलेला बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अर्धा पुतळा असो, माझं ज्या आपुलकीनं केलं गेलेलं स्वागत असो, माझी ओटी भरली गेलेली असो, ही प्रत्येक गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही। कधीही माझी आठवण करा, फक्त आतिशकडे निरोप द्या। मी खूप आनंदाने आणि अभिमानाने येईल। मला माहिती आहे देवीच्या भाषणांपेक्षा मी जरा 2 मिनिटं जास्त घेतलीये, पण मला खरंच तुमचं मनापासून कौतुक वाटतंय आणि अभिमान वाटतोय। इथे जे काही सादर झालं त्या प्रत्येक मुलीला मला कुठल्या ना कुठल्या नाटकात किंवा सिनेमात घ्यायचंय। इतके दर्जेदार परफॉर्मन्सेस होते, आणि सगळ्यात कौतुक वाटतंय तिथली शांतता। तुम्ही कुणीही फोनवर बोलत फिरत नाही आहात, तुम्ही सगळेजण बसलेले आहात। एकदा सुद्धा आयोजकांपैकी किंवा ऋतिकला सुद्धा ओरडून सांगावं लागलं नाही की अरे जरा गप्प बसा आणि समोर काय चाललंय ते पहा। तुम्ही ते पाहायला
झालेला आहात. तुमच्यामधलं हे औदार्य, ही एकी, ही विलक्षण आहे. 4 माणसं पकडली तरी 2000 झोपडीधारकांमध्ये जवळपास 10,000 लोकांना आपण गलिच्छ वस्तीतून, झोपडपट्टीतून इमारतीमध्ये घरं दिलेत आणि येणाऱ्या 4 वर्षाच्या आत 16,575 लोकांना आपण इमारतीमध्ये घरं देत आहोत, सुंदर घर. आणि याला जर ताई मगाशी म्हणाले की अति जबाबदार आहे, अति जबाबदार आहे इकडे आणण्याला, तर अति जबाबदार असल्यामुळे ताईंसारखं आम्हाला एक चांगली अभिनेत्री मिळाली, माणूस असल्याचं एक आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. बाबा एवढी प्रतिथयश अभिनेत्री असताना देखील आमच्या सर्वसामान्य लोकांशी एकदम हसून खेळत आपल्याच माणसासारख्या राहिल्या. कधी कधी आम्हाला अनुभव असा असतो की अभिनेत्री असतात ते लांब ठेवतात. तर अतिशय चांगलं म्हणजे आपण हा जो प्रकल्प पूर्ण करतोय शासनाचा, याचं मूळ कुठे तर आपली ओम साई गणेश. आणि ओम साई गणेश मधल्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटला पाहिजे की अख्खं कामराजनगर आणि अख्खं रमाबाई नगर कोण डेव्हलप करताय? आपण सर्वजण मिळून. आणि आपल्या सर्व कमिटी मेंबरने सुरुवात केली, आपली जिद्द सोडली नाही, कंटिन्युअस फॉलोअप केला. म्हणूनच आपण आपल्या 77 कमिटी मेंबर जे आहेत आपल्या सपोर्टमध्ये, त्या प्रत्येकाचा सत्कार आपण करत आहोत. आणि मी ताईंना अशी विनंती करतो की हे पूर्ण पिढ्यानपिढ्या 2-4 पिढ्यांचा उद्धार करण्याचं काम या कमिटी मेंबरच्या सहकार्याने झालंय. तर यांचा सत्कार ताई तुमच्या हस्ते व्हावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तीच्या ताटात मिठाईचे तुकडे विजय राहुलचे नाव घेते, लक्ष द्यायचे.